5 जागांसाठी यांना 135 जागा 135 वोटिंग पाहिजे. त्याच्यात यांच्या म्हणजे शिवसेनेचे 9 वोटर्स आहेत ते यांना देऊ शकतात आणि अपक्षांमधून यांना 5 वोटिंग आले तर ते 135चं गणित होतं. त्याच्यात 5 उमेदवार आणि ते बाकीचं सगळं बिनविरोध होतं. आता जर याच्यामध्ये 6वा उमेदवार आला मंदारजी तर त्याला परत 27 मतं पडायला पाहिजेत. अपक्षांची जर सगळी मतं बीजेपीने पकडली आपल्याकडे तरी ती होतात 15 मतं, कारण एकूण सगळे 20 आहेत. 5 यांनी अगोदरच्या उमेदवाराला घेतले म्हणजे मिळाले 15. मग ते 15 मिळाल्यानंतर जे बाकीचे 27 साठी परत 12 मतांची गरज आहे. मग ती 12 मतं हाके साहेब वेगळी नवीन बनवणार आहेत की कोणाला किती पैसे देऊन ती मतं विकत घेणार आहेत ते हाकेंनी स्पष्ट करावं. ती कोणाकडून घेणार ते सांगा. बघा स्पष्ट सांगा की आम्ही पैसे देऊन ही मतं विकत घेणार. कारण बीजेपीचा चेहरा एवढा सोज्वळ नाही किंवा उमेदवाराचा चेहरा एवढा सोज्वळ आणि निष्कलंक नाही की त्यांना विरोधी पक्षातले आमदार त्यांना मतं देणार. म्हणजे तो प्रश्न येत नाही. राहिला प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा. आमची जर बेरीज बघितली तर 42 आणि 41 या मतांची जर बेरीज बघितली तर ती 83 होते. 27 प्रमाणे जर 3 कॅन्डिडेट बघितले तर आम्ही आमच्या कॅन्डिडेट जे टाकलेले आहेत ते आम्ही घोडे बाजारावर न टाकता आमच्याकडे जी मतं आहेत त्याच्यावर टाकलेले आहेत. आम्हाला प्रेक्षकांना आणि लोकांना पण हे दाखवायचंय की ह्याच्यात भ्रष्टाचार आणि पैसे घेऊन पैशाच्या जोरावर राजकारण कोण करायला निघालंय तर बीजेपी. हे फक्त लोकांना पण कळणं गरजेचं आहे. नाही